बातमी आहे पुणे जिल्ह्यातून। पुणे जिल्हा नियोजन समितीवरून महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचे दिसते, कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात भाजप आणि शिंदे गटाच्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनीच आक्षेप घेतलाय। जिल्हा नियोजन समितीत कोणत्याही प्रस्तावाशिवाय तब्बल 800 कोटींची कामं मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी केलाय। ही कामं जर रद्द झाली नाही तर कोर्टात जाण्याचा इशारा देखील या सदस्यांनी दिलाय। त्यामुळे जिल्हा नियोजन समितीत एकनाथ शिंदे गट, भाजप विरुद्ध अजित पवार गट अशा नव्या वादाला आता सुरुवात झाल्याचे दिसतंय। 65 ते 70% निधी हा अजित पवार गटासाठी ठेवलेला आहे आणि 20% निधी हा दादांनी स्वतः त्यांच्याकडे ठेवून 10% निधी फक्त आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। जशी त्यांना स्वतःला पुणे जिल्ह्याच्या विकासाची काळजी आहे तशी आम्हाला सुद्धा काळजी आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या वाट्याचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे। जर तो निधी आम्हाला मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाऊन ह्या निधीवर कसा थांबवता येईल ह्याच्याबाबत विचार करत आहोत, किंवा आमचे जे वरिष्ठ आहेत मग त्यामध्ये चंद्रकांत दादा असतील किंवा फडणवीस साहेब असतील यांच्या संघ आम्ही सर्व जिल्हा नियोजित सदस्य एवढ्या 2 दिवसात भेट घेऊन त्याच्यावर काय मार्ग काढता येतो का बघणार आहोत।